ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराने माणसाच्या सुखी जीवनासाठी, आनंदमय जीवनासाठी एक मार्ग दाखवलेला आहे। या मार्गाद्वारे मनुष्य त्याचं जीवन सुखी करू शकतो। मनुष्य त्याच्या जीवनामध्ये असलेला स्ट्रेस, त्याच्या जीवनामध्ये असलेलं टेन्शन आणि त्यांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये लपलेली भीती पूर्णपणे नाहीशी करू शकतो। कारण जो मार्ग, जे नियम परमेश्वराने दाखवून दिलेले आहेत, त्या नियमावरती जर मनुष्याने आपलं घर बांधलं किंवा आपली वाटचाल केली तर मनुष्याला कुठल्याही प्रकारची भीती निर्माण होणार नाही। तो मार्ग कुठला आहे किंवा ते नियम कुठले आहेत? जुन्या करारामध्ये मोशेद्वारे स्वतः परमेश्वराने इस्रायल लोकांना 10 आज्ञा दिलेलं होतं। तेच 10 आज्ञा आज प्रभू येशू ख्रिस्त पुढे घेऊन चालत आहे व लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहे। या 10 आज्ञेद्वारे जी व्यक्ती आपलं जीवन बदलण्याचा प्रयत्न करते किंवा आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करते, ती व्यक्ती नेहमी सुखी होत असते। त्या व्यक्तीमध्ये भीती अजिबात नसते, कारण ते स्वतःचं जीवन फुलवित असताना ती व्यक्ती इतरांचं जीवन देखील फुलवण्याचा प्रयत्न करत असते, इतरांचं जीवन देखील आनंदमय करण्याचा प्रयत्न करत असते। आणि म्हणून जेव्हा आजच्या शुभवर्तनामध्ये एक तरुण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन सार्वकालिक जीवनासाठी किंवा सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारत आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्त त्याला याच 10 आज्ञेविषयी सांगत आहे की ज्या 10 आज्ञा मोशेद्वारे परमेश्वराने दिलेल्या आहेत किंवा जे मी तुला सांगत आहे ते 10 आज्ञा पाळ, म्हणजे नक्कीच तुला सार्वकालिक जीवन मिळणार आहे। त्यासाठी तुला दुसरी गोष्ट काही करण्याची गरज नाही। परंतु तरुण सांगत या सर्व गोष्टी मी लहानपणापासून करत आलेला आहे। या गोष्टीवरून आपल्याला समजते की हा तरुण व्यक्ती नक्कीच धार्मिक होता, प्रामाणिक होता। लहानपणापासूनच त्याच्या आई वडिलांनी या 10 आज्ञेचे बाळकडू त्या आपल्या मुलाला दिलेले होते आणि त्यामुळे हा तरुण वाईट होता असं नाहीच, किंबहुना या तरुणाचा प्रवेश स्वर्गामध्ये होणारच होता। तरी सुद्धा तरुण पूर्णपणे अंधविश्वासाने किंवा आपल्यामध्ये अजून एक शंका आहे या हेतूने प्रभू येशू ख्रिस्ताला सांगत आहे, परंतु या सर्व गोष्टी मी करत आलेलो आहे, अजून माझ्यामध्ये काय गोष्टीची उणीव आहे? तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगत आहे, जरी तुला परिपूर्ण व्हायचं असेल, 100% जीवन चांगल्या प्रकारे जगायचं असेल तर तुझ्या जवळ जे काही आहे, जे किंवा नाही, प्रॉपर्टी, दौलत, पैसा सर्व काही सोडून माझ्या मागे, माझ्या मार्गावरती मार्गक्रमण कर, माझा पाठलाग कर, माझा शिष्य हो, म्हणजे स्वर्गामध्ये तुझा प्रवेश होणार आहे। तेव्हा तो तरुण तिथून निघून जातो दुःखी अंत करणारे। का निघून जातो? कारण त्या तरुणाला प्रॉपर्टी सोडणे फार इझी गोष्ट नव्हती, त्याग करणे फार सोपं नव्हतं। यामध्ये तो तरुण पाप करत नाही, उलट हा तरुणाचा प्रवेश स्वर्गामध्ये निश्चित होता। परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या तरुणाच्या मनातील शंका पूर्णपणे काढून टाकत आहे। कारण परिपूर्ण याचा अर्थ काय आहे? केवळ आणि केवळ परमेश्वर परिपूर्ण आहोत। आपण परफेक्ट नाहोत। जोपर्यंत आपण मानव आहोत तोपर्यंत आपण इनपरफेक्ट आहोत, आपण अपूर्ण आहोत। केवळ परमेश्वराच्या सामर्थ्याने आपण परिपूर्ण होत असतो। आणि म्हणून परमेश्वर सांगत असतो, जेव्हा आपण प्रयत्न करत राहतो किंवा खाली पडतो आणि परत एकदा प्रयत्न करत राहतो तेव्हा परमेश्वर आपल्या प्रयत्नाला यश देत असतो। परंतु जेव्हा त्या तरुणाला परिपूर्ण म्हणजे 100% परफेक्ट होण्याची इच्छा होती तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, पूर्णपणे त्याग कर, माझ्या मागे ये। कारण प्रभू येशू ख्रिस्त ठाऊक होते हे करणं पाहिजे तितकं सोपं नव्हतं। कारण पैसा, प्रॉपर्टी किंवा जे काही होतं जे चांगल्या मार्गानेच त्या तरुणांनी गोळा केलेले होते। ज्या अर्थी त्याने 10 आज्ञेचं पालन केलं होतं तंतोतंत, त्या अर्थी त्याने मिळवलेला पैसा हा चांगलाच होता किंवा त्यांनी मिळवलेली प्रॉपर्टी ही चांगल्याच मार्गाने मिळवली होती। त्यामुळे याच्यामध्ये तिळभही शंका नव्हती। परंतु जेव्हा परिपूर्ण होण्याचा जेव्हा प्रश्न उद्भवतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, परिपूर्ण होण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे त्याग करावा लागेल आणि माझ्या मागे यावं लागेल। आपण परिपूर्ण होण्याच्या दिशेने न जाता आपल्या परीने आपण किती प्रयत्न करतो याकडे परमेश्वर पाहत असतो। आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सार्वकालिक जीवन देऊ इच्छित आहे, परंतु कोणाला सार्वकालिक जीवन मिळणार? जी व्यक्ती प्रयत्न करते,
जी व्यक्ती 10 आज्ञेपासून पळून जात असते, जी व्यक्ती परमेश्वरापासून पळून जात असते, जी व्यक्ती केवळ आणि केवळ टाइमापुरताच प्रार्थना करत असते किंवा जेव्हा मला गरज असते तेव्हा परमेश्वराची आठवण करत असते, त्या व्यक्तीला परमेश्वर नक्कीच सार्वकालिक जीवन देऊ शकणार नाही. परंतु जी व्यक्ती नेहमी प्रयत्न करत असते, जरी खाली पडली तरी ती उठून परमेश्वर विश्वास ठेवत असते, मनामध्ये शंका न करता परमेश्वर विश्वास ठेवत असते, त्या व्यक्तीला परमेश्वर नक्कीच सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जात असतो. आपल्यासमोर असे अनेक उदाहरण आहेत. जकातार मध्ये किंवा जक्कै नावाचा लोकांना लोबडणारा एक मोठा श्रीमंत व्यक्ती किंवा पापी स्त्री, या लोकांना देखील परमेश्वराने स्वतः सार्वकालिक जीवन दिलं, कारण या लोकांचं हृदय परमेश्वराने पाहिलेलं होतं. या तरुणाप्रमाणे आपल्या मनामध्ये देखील परिपूर्णाची इच्छा होण्याची इच्छा असेल, पण परिपूर्ण केवळ आणि केवळ परमेश्वर आपला करू शकतो. ते आपल्याला स्वर्गामध्ये गेल्यानंतर आपण परिपूर्ण होणार आहोत. परंतु या भूतलावर असताना आपण प्रयत्न करूया चांगलं जीवन जगण्यासाठी, 10 आज्ञा पाळून परमेश्वराच्या मार्गावरती मार्गक्रमण करण्यासाठी, आणि नक्कीच सार्वकालिक जीवनाचा अनुभव परमेश्वराच्या इतर लोकांना दिलेला आहे. तो अनुभव आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आमेन.